नमस्कार, मी कल्याण जांभरे, गाव देवडे, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. माझी 10 एकर शेती आहे. त्यामध्ये मी 2 एकर मकाचा प्लॉट केला होता. मक्यामध्ये आदामा कंपनीचा आदाका प्लस अॅट्रॉनिक्स. आदाकाचं प्रमाण 6 ग्रॅम आणि प्लस 50 ग्रॅम अॅट्रॉनिक्सचं. याचा 2 पंपाचा डेमो दिला होता मला सरांनी. त्यामध्ये मकामध्ये लागवड केल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याचा स्प्रे घेतला होता. तुम्ही पाणी दिलं होतं का मक्याला? हा, पाणी दिल्यानंतर 2 दिवसाने स्प्रे घेतला होता. त्यामध्ये त्याचा रिझल्ट 1 नंबर आहे. आणि 50 दिवसापर्यंत कसल्याही प्रमाणात तण येत नाही. आणि मका मोठी झाल्यानंतर जरी आलं तरी जास्त प्रमाणात, म्हणजे 50 दिवसापर्यंत मका साधारणपणे केवढी होती? मका कमराच्या वर जाते. त्यामध्ये तण जास्त वाढत नाही परत मका जास्त वाढल्यानंतर. त्यामुळे तणाचा प्रादुर्भाव कमी राहतोय. आणि अजून काय फायदा वाटतो तुम्हाला? आणि फायदा म्हणजे दुसरा, खतं जे टाकतोय आपण रासायनिक खतं, त्यामध्ये सगळे खतं पिकाला मिळतात. कारण की तण लवकरच मेलेलं असते ना, त्यामुळे तण उगवूनच येत नाही. त्यामुळे सर्व खतं पिकाला लागू होतात. बाकी शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता? शेतकऱ्यांना सल्ला देतो की हे तणनाशक चांगल्या क्वालिटीचं आहे आणि तण कसल्या प्रमाणात उगवत नाही. आणि खतं जे आहे ती तण नाही आल्यामुळं पिकाला लागू होतात. त्यामुळे सगळ्यांनी वापरलं पाहिजे. ओके, धन्यवाद.